नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, मी सुवर्णा मगर आपल्या सर्वांचा स्पर्धा अभ्यास या YouTube चॅनलवरती स्वागत करते। विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण चालू घडामोडी 2025 अंतर्गत 1 ते 9 नोव्हेंबर या 9 दिवसातील म्हणजे या आठवड्यातील महत्त्वाचे वन लाइनर क्वेश्चन्स अभ्यासणार आहोत। तर या आठवड्यामध्ये जे आपण करंट अफेअर्स अभ्यासलेले आहेत ते सर्व आज आपण वन लाइनर मध्ये रिव्हिजन करणार आहोत। चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया। बघा, फर्स्ट क्वेश्चन आहे, 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा कोण बनले आहेत? रंजना प्रकाश देसाई। 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्षा रंजना प्रकाश देसाई। 8व्या वेतन आयोगाला मंजुरी देण्यात आलेली आहे 28 ऑक्टोबर 2025 रोजी आणि या आयोगाच्या शिफारसी या 1 जानेवारी 2026 पासून लागू असणार आहेत। या 8व्या वेतन आयोगाच्या अध्यक्ष असणार आहेत रंजना प्रकाश देसाई। सर्वोच्च न्यायालयाच्या माजी न्यायाधीश आहेत त्या। सदस्य असणार आहेत पुलक घोष, हे अर्धवेळ सदस्य असतील आणि सदस्य सचिव असणार आहेत पंकज जैन। नेक्स्ट आहे 2025 चा फिडे बुद्धिबळ विश्वचषक कोठे आयोजित करण्यात आला आहे? गोवा या ठिकाणी। प्रो कबड्डी 2025 चा विजेता कोण ठरला? दबंग दिल्ली केसी हा संघ प्रो कबड्डी 2025 चा विजेता ठरलेला आहे। तर दबंग दिल्ली केसी हे दुसऱ्यांदा विजेतेपद पटकावलेले आहे। उपविजेता राहिलेला आहे पुणेरी पलटण। प्रो कबड्डी लीग 2025 ची आवृत्ती आहे 12वी। एकूण संघ 12 आणि अंतिम सामना झालेला आहे दिल्ली या ठिकाणी। विजेता आहे दबंग दिल्ली केसी। नेक्स्ट आहे 2026-27 पासून शिक्षण मंत्रालयाने सर्व शाळांमध्ये कोणत्या वर्गापासून AI अभ्यासक्रम सुरू करण्याचा निर्णय घेतला आहे? तर इयत्ता 3री पासून। कल्याण सिंह नगर कोणत्या राज्यातील 76वा जिल्हा बनेल? उत्तर प्रदेश राज्यातील। टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 पुरस्कार कोणाला मिळाला आहे? शेफ संजीव कपूर यांना मिळालेला आहे टॉप ॲग्री फूड पायोनियर्स 2025 पुरस्कार। तर त्यांचे जे खाद्यामध्ये किंवा त्यांनी जे जेवण बनवतात त्याच्यामध्ये जे त्यांचे कार्य आहे त्यासाठी हा त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे। नेक्स्ट आहे ऑक्टोबर 2025 मध्ये ऑनलाईन धोक्यांपासून मुलांचे संरक्षण करण्यासाठी कोणत्या राज्यात सायबर जागो कार्यक्रम सुरू करण्यात आला आहे? पंजाब राज्यामध्ये। अलीकडेच फाइंडिंग होम अगेन ही कादंबरी कोणी प्रकाशित केली आहे? रिचा शर्मा यांनी ही कादंबरी प्रकाशित केलेली आहे। कादंबरीचे नाव आहे फाइंडिंग होम अगेन। तर रिचा शर्मांची ही पहिलीच कादंबरी आहे। ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये कोण प्रथम क्रमांकावर आहे? अमेरिका हा देश प्रथम क्रमांकावरती आहे ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स 2025 मध्ये। दुसऱ्या क्रमांकावरती आहे रशिया, तिसरा चीन, चौथ्या क्रमांकावरती आहे आपला भारत देश आणि 5व्या क्रमांकावरती आहे दक्षिण कोरिया। नेक्स्ट आहे ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या क्रिकेटपटूला नाइटहूड ही पदवी देण्यात आली आहे? तर जेम्स अँडरसन इंग्लंडचा खेळाडू आहे। तर त्यांना नाइटहूड ही पदवी देण्यात आलेली आहे। नेक्स्ट आहे ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या देशात पुरातत्व शास्त्रज्ञांना दिलमुन संस्कृतीचे 4000 वर्ष जुने मंदिर सापडले आहे? तर कुवेत या देशातील फैलाका बेट या ठिकाणी हे सापडलेले आहे। ICC एकदिवसीय क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडू कोण ठरला? रोहित शर्मा हा खेळाडू ठरलेला आहे। तर बघा, रोहित शर्माच्या कारकिर्दीमध्ये तो पहिल्यांदाच ICC एकदिवसीय क्रमवारीमध्ये पहिल्या क्रमांकावरती गेलेला आहे आणि तो पहिल्या क्रमांकावरती पोहोचणारा सर्वात वयस्कर खेळाडूही ठरलेला आहे। तर त्याचे सध्याचे वय काय आहे? तर 38 वर्ष आणि 182 दिवसांचे वय आहे। त्यावेळेस तो ICC एकदिवसीय क्रमवारीत नंबर 1 वर पोहोचलेला आहे। नेक्स्ट आहे ऑक्टोबर 2025 मध्ये $5 ट्रिलियन बाजार भांडवल गाठणारी जगातील पहिली कंपनी कोणती बनली आहे? एनव्हिडिया कंपनी अमेरिकेची आहे। 29 ऑक्टोबर 2025 रोजी कोळसा क्षेत्रात पारदर्शकता आणि डिजिटल प्रशासन वाढवण्यासाठी केंद्रीय कोळसा आणि खाण मंत्र्यांनी कोणते 2 डिजिटल प्लॅटफॉर्म सुरू केले आहेत? तर कोळसा शक्ती डॅशबोर्ड आणि कोळसा जमीन अधिग्रहण व्यवस्थापन आणि देयक पोर्टल। 31 ऑक्टोबर 2025 रोजी सरदार वल्लभभाई पटेल यांची कितवी जयंती साजरी करण्यात आली? 150वी जयंती साजरी करण्यात आलेली आहे। तर या दिवशी 150 रुपयांचे नाणेही जारी करण्यात आलेले आहे। कोटडा बादली हे कोणत्या राज्यात आहे जिथे 4000 वर्ष जुनी हडप्पा काळातील धर्मशाळा सापडली आहे? तर गुजरात राज्यामध्ये आहे कोटडा बादली, ज्या ठिकाणी 4000 वर्ष जुनी हडप्पा काळातील धर्मशाळा सापडलेली आहे। ओशन स्काय 2025 सरावात सहभागी होणारा पहिला बिगर नाटो देश कोणता बनला आहे? भारत देश बनलेला आहे। तर बघा, ओशन स्काय 2025 हा सराव
स्पॅनिश हवाई दलाने 20 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान गांडोइयर बेस कॅनरी बेटे स्पेन या ठिकाणी आयोजित केलेला होता. 30 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे आयोजित करण्यात आलेली राष्ट्रीय ई-विधान अर्जवरील तिसरी राष्ट्रीय परिषद कोणत्या मंत्रालयाने आयोजित केली होती? संसदीय कामकाज मंत्रालयाने आयोजित केलेली होती. ऑक्टोबर 2025 मध्ये दक्षिण नौदल कमांडचे फ्लॅग ऑफिसर कमांडिंग इन चीफ म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? समीर सक्सेना यांनी. 56वा भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सव कोठे होणार आहे? पणजी, गोवा या ठिकाणी होणार आहे. गोव्यातील पणजी या ठिकाणी. कालावधी असणार आहे 20 ते 28 नोव्हेंबर 2025 रोजी आणि भारतीय आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवाची 56वी आवृत्ती असणार आहे. 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारत आणि अमेरिका यांनी किती वर्षांचा संरक्षण व सुरक्षा करार केला आहे? तर 10 वर्षांचा केलेला आहे. टाइम मॅगझिनच्या 2025च्या 100 मोस्ट इन्फ्लुएन्शियल क्लायमेट लीडर्स यादीत कोणत्या भारतीयाचा समावेश करण्यात आला आहे? लडाखचे सोनम वांगचुक यांचा यामध्ये समावेश करण्यात आलेला आहे. जगातील सर्वात मोठा पतंग ॲटलस मॉथ कोणत्या राज्यात आढळला? कर्नाटक राज्यामध्ये. पोसिडॉन नावाच्या अणुऊर्जेवर चालणाऱ्या अंडर वॉटर ड्रोनची यशस्वी चाचणी कोणत्या देशाने केली? रशिया या देशाने केलेली आहे. तर याला स्टेटस 6 असे नाव देण्यात आलेले आहे. काय आहे ही? पोसिडॉन ही अणुऊर्जेवर चालणारी अंडर वॉटर ड्रोन आहे. रशिया या देशाने विकसित केलेली आहे. आंतरराष्ट्रीय लवणता परिषद 3.0 म्हणजेच वीक इयर 2025 कोठे आयोजित करण्यात आली होती? गोवा या ठिकाणी. 29 ऑक्टोबर ते 1 नोव्हेंबर 2025 दरम्यान याचे आयोजन करण्यात आले. उद्दिष्ट काय आहे? तर शेती आणि परिसंस्थेवरील लवणतेच्या म्हणजेच खारटपणाच्या आव्हानांना तोंड देणे. नेक्स्ट क्वेश्चन आहे बघा. मध्य प्रदेश, छत्तीसगड, हरियाणा, पंजाब, आंध्र प्रदेश, कर्नाटक आणि केरळ या राज्यांचा स्थापना दिन कधी साजरा होतो? 1 नोव्हेंबर रोजी. मॅन्युअल फ्रेडरिक हे कोणत्या खेळाशी संबंधित होते ज्यांचे 31 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झाले? तर हॉकी या खेळाशी संबंधित होते ते. उत्तर प्रदेशात नौसेना शौर्य संग्रहालय कोठे बांधले जाणार आहे? लखनौ या ठिकाणी. महिला वनडे क्रिकेट इतिहासातील सर्वात मोठा यशस्वी रन चेस कोणत्या संघाने केला? भारतीय संघाने केलेला आहे. तर ऑस्ट्रेलिया विरुद्ध सामना होता. ऑस्ट्रेलियाने 339 धावा केलेले होते. तर भारताने हे रन चेस केलेले आहे. भारताने 341 रन बनवलेल्या होत्या. 31 ऑक्टोबर 2025 रोजी युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये भारतातील कोणत्या शहराचा समावेश करण्यात आला आहे? लखनौ. उत्तर प्रदेशमधील लखनौ या शहराचा युनेस्कोच्या क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये समावेश करण्यात आलेला आहे. तर बघा क्रिएटिव्ह सिटीज ऑफ गॅस्ट्रोनॉमीमध्ये समावेश होणारे लखनौ हे भारतातील दुसरे शहर ठरलेले आहे. पहिले शहर आहे हैदराबाद. फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 ट्रॉफीचे नाव कोणाच्या नावावर ठेवण्यात आले आहे? विश्वनाथन आनंद. बुद्धिबळपटू आपले ग्रँडमास्टर आहेत भारताचे, त्यांचे विश्वनाथन आनंद यांच्या नावावरती फिडे बुद्धिबळ विश्वचषक 2025 ट्रॉफीचे नाव ठेवण्यात आलेले आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाच्या कार्मिक प्रमुखपदी म्हणजे चीफ ऑफ पर्सनल कोणी कार्यभार स्वीकारलेला आहे? गुरुचरण सिंग यांनी. भारताचा सर्वात वजनदार उपग्रह CMS-03 इस्रोने कधी प्रक्षेपित केला? 2 नोव्हेंबर 2025 रोजी. प्रक्षेपण स्थळ होते सतीश धवन अंतराळ केंद्र, श्रीहरिकोटा, आंध्र प्रदेश. 31 ऑक्टोबर 2025 रोजी निधन झालेले रामदरश मिश्रा कोण होते? तर लेखक होते. त्यांना 2025 मध्ये पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलेले आहे. हिंदी भाषेतील लेखनासाठी त्यांना पुरस्कार देण्यात आलेला आहे. नोव्हेंबर 2025 मध्ये भारताने कोणत्या देशाच्या आयनी एअरबेसवरील आपले ऑपरेशन अधिकृतपणे स्थगित केले आहे? ताजिकिस्तान. तर बघा ताजिकिस्तान देशातील आयनी एअरबेसवरील हे जे ऑपरेशन होते हे भारताचे पहिले देशाबाहेरील ऑपरेशन होते. ते आता नोव्हेंबर 2025 मध्ये स्थगित करण्यात आलेले आहे. कोणत्या राज्यातील नमितबीर सिंग वालिया बुद्धिबळ आंतरराष्ट्रीय मास्टर झाले आहेत? पंजाबमधील जालंधर या ठिकाणचे आहेत ते. रवींद्र कोरीसेट्टर यांची कोणत्या राज्याच्या राज्योत्सव पुरस्कार 2025 साठी निवड झाली आहे? कर्नाटक राज्याच्या. भारताच्या पश्चिम सीमेवर झालेल्या त्रिसेवा सरावाचे नाव काय आहे? एक्स त्रिशूळ. कालावधी होता 30 ऑक्टोबर ते 10 नोव्हेंबर 2025 दरम्यान.
ऑक्टोबर 2025 मध्ये कोणत्या राज्याने अबुधाबी पोर्ट्स ग्रुप आणि अबुधाबीच्या गुंतवणूक संसाधन आणि अध्यक्षीय कार्यालयादरम्यान सामंजस्य करार केला आहे? महाराष्ट्र राज्याने केलेला आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदींनी कोणत्या राज्यातील नवीन विधानसभेच्या इमारतीचे उद्घाटन केले? छत्तीसगड राज्याच्या. जनजाती गौरव वर्ष पखवाडा कधीपासून सुरू झाला आहे? 1 नोव्हेंबर पासून. तर 1 नोव्हेंबर ते 15 नोव्हेंबर दरम्यान जनजाती गौरव वर्ष पखवाडा राबवण्यात येत आहे. का म्हण? तर भगवान बिरसा मुंडा जयंती या दिवशी जनजातीय गौरव दिवस साजरा करण्यात येणार आहे. 1 नोव्हेंबर 2025 रोजी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी शांती शिखर ध्यान केंद्राचे उद्घाटन कुठे केले? रायपूर या ठिकाणी, छत्तीसगड रायपूर. या शांती केंद्राचे, शांती शिखर ध्यान केंद्राचे नाव काय आहे? अकॅडमी फॉर अ पीसफुल वर्ल्ड. चवांकुट उत्सव 2025 कोणत्या राज्यात साजरा करण्यात आला? मणिपूर राज्यामध्ये. जागतिक शाकाहारी दिन कधी साजरा केला जातो? 1 नोव्हेंबर रोजी. 2025 ची संभाव्य थीम काय आहे? वेगनिझम आणि लेख, ग्रह आणि मानव आरोग्यावर सकारात्मक प्रभाव. ICC महिला विश्वचषक 2025 कोणी जिंकला? भारताने जिंकलेला आहे ICC महिला विश्वचषक 2025. तर भारताने पहिल्यांदाच ICC महिला विश्वचषक जिंकलेला आहे. उपविजेता राहिलेला आहे दक्षिण आफ्रिका. तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले? अमरावती, महाराष्ट्रातील अमरावती या ठिकाणी आयोजित करण्यात आले. 1 आणि 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान आयोजित करण्यात आले. तर हे तिसरे अखिल भारतीय पक्षीमित्र संमेलन होते आणि राज्यस्तरीय लेवलला हे 38वे राष्ट्रीय संमेलन होते. संमेलनाध्यक्ष होते प्रवीणसिंह परदेशी. नेक्स्ट आहे 1 ते 15 नोव्हेंबर दरम्यान भारताच्या विविधतेचे दर्शन घडवणारा 15 दिवसांचा सांस्कृतिक कार्यक्रम भारत पर्व 2025 कुठे सुरू झाला? तर गुजरातमधील एकतानगर या ठिकाणी. भारतातील 94 रामसर स्थळ कोणते ठरले आहे? बिहार राज्यातील गोगाबिल सरोवर. 2025 च्या आशियाई युवा क्रीडा स्पर्धेत भारताने किती पदके जिंकली आहेत? एकूण 48 पदके जिंकलेली आहेत. आशियाई युवा क्रीडा स्पर्धा 2025 ही बहरीन या देशातील मनामा या ठिकाणी आयोजित करण्यात आली होती. नोव्हेंबर 2025 मध्ये भारतीय खेळाडू रोहन बोपन्नाने व्यावसायिक खेळातून निवृत्तीची घोषणा केली आहे. ते कोणत्या खेळाशी संबंधित आहेत? टेनिस या खेळाशी संबंधित आहेत. जानेवारी 2024 मध्ये ते पुरुष दुहेरीत जागतिक क्रमांक 1 वर पोहोचणारे आणि अशी कामगिरी करणारे इतिहासातील सर्वात वयस्कर खेळाडू ठरलेले होते. 1 नोव्हेंबर 2025 रोजी आर्थिक सल्लागार संरक्षण सेवा म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? राजकुमार अरोरा यांनी. Dictionary.com ने कोणता शब्द 2025 चा वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केला आहे? 67. बघा, याला 67 असं नाही म्हणायचं, 67 असे म्हणायचे. तर Dictionary.com ने हा शब्द 2025 या वर्षातील सर्वोत्तम शब्द म्हणून घोषित केलेला आहे. असं पहिल्यांदाच घडलेले आहे की एक संख्या हा एक वर्षातील सर्वोत्तम वर्ड म्हणून घोषित केलेला आहे. नेक्स्ट आहे भारताचे 90वे बुद्धिबळ ग्रँडमास्टर कोण बनले आहेत? इलामपार्थी AR, चेन्नई तमिळनाडूचे आहेत. ते 16 वर्षीय खेळाडू आहेत. नेक्स्ट आहे 34वा गदरी बाबैया दाब मेळा कोणत्या राज्यात आयोजित करण्यात आला आहे? पंजाब राज्यामध्ये. 31 ऑक्टोबर 2025 रोजी नवी दिल्ली येथे झालेल्या नॉर्वे भारत भागीदारी उपक्रमाच्या वार्षिक बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवले? नॉर्वे भारत भागीदारी उपक्रम या वार्षिक बैठकीचे अध्यक्षपद कोणी भूषवलेले आहे? तर केंद्रीय आरोग्य सचिव पुण्य सलिला श्रीवास्तव यांनी. परकीय दायित्वे आणि मालमत्तांवरील जनगणना अहवालानुसार 2024-25 या आर्थिक वर्षात भारतात कोणत्या देशातून सर्वाधिक थेट परकीय गुंतवणूक आली? अमेरिकेकडून. 30 ऑक्टोबर 2025 रोजी रिलायन्स इंडस्ट्रीज लिमिटेडने AI फॉर ऑल साठी कोणासोबत भागीदारी केली आहे? गुगल सोबत. याचा उद्देश काय आहे? तर प्रत्येक भारतीयासाठी AI सुलभ करणे आणि भारताचे रूपांतरण करणे. तर बघा, या अंतर्गत जिओचे जे ग्राहक आहेत 18 ते 25 वर्षातील, तर त्यांना जेमिनीचे जे ॲप आहे जेमिनी प्रो हे फ्रीमध्ये उपलब्ध होणार आहे 1 वर्षासाठी. भारताने नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाला 16 टनांहून अधिक कीटकजन्य आजारांची औषधे आणि निदान किट भेट म्हणून दिली आहेत? अफगाणिस्तानला. क्लच बुद्धिबळ 2025 चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? मॅग्नस कार्लसन याने, नॉर्वेचा खेळाडू आहे.
पहिला BWF एअर बॅडमिंटन विश्वचषक कोठे होणार आहे? शारजाह, संयुक्त अरब अमिराती, UAE मधील शारजा या ठिकाणी पहिला BWF एअर बॅडमिंटन विश्वचषक होणार आहे. कालावधी असणार आहे 11 ते 14 डिसेंबर 2025 दरम्यान. तर लक्षात ठेवा, एअर बॅडमिंटन म्हणजे काय? तर खुल्या मैदानावरती जे बॅडमिंटन खेळले जाते त्याला एअर बॅडमिंटन म्हणतात. नेक्स्ट आहे 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय नौदलाचे 40वे मटेरियल प्रमुख म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? B. शिवकुमार यांनी. 1 नोव्हेंबर 2025 रोजी कर्मचारी नोंदणी योजना 2025 कोणी सुरू केली? डॉक्टर मनसुख मांडविया यांनी. तर या योजनेचा उद्देश काय आहे? कर्मचारी नोंदणी योजना उद्देश काय आहे? तर 1 जुलै 2017 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान EPF कव्हरमधून वगळलेले जे कर्मचारी आहेत त्यांची स्वेच्छेने नोंदणी करून सर्वांसाठी सामाजिक सुरक्षा सुनिश्चित करणे. तर जे PF असतो त्यामध्ये ज्यांनी जर एखाद्या कर्मचाऱ्याने नोंदणी केलेली नसेल तर त्याच्या स्वेच्छेने ही नोंदणी करण्यासाठी ही योजना आहे. कालावधी काय आहे? तर 1 जुलै 2017 ते 31 ऑक्टोबर 2025 दरम्यान ज्यांनी नोंदणी केलेली नाही त्यांना या योजनेचा लाभ होणार आहे. नेक्स्ट आहे 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतातील पहिले डिजिटल आदिवासी स्वतंत्र सैनिक संग्रहालय कोठे सुरू करण्यात आले आहे? छत्तीसगड राज्यामध्ये. याचे नाव आहे शहीद वीर नारायण सिंह स्मारक आणि आदिवासी स्वातंत्र्य सैनिक संग्रहालय. 1 नोव्हेंबर 2025 रोजी संरक्षण लेखा महानियंत्रक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? विश्वजित सहाय यांची. द लास्ट डे या कादंबरीचा हिंदी अनुवाद कोणत्या नावाने प्रकाशित झाला आहे? अंतिम दिन या नावाने. तर द लास्ट डे ही कादंबरी कोणाची आहे? तर लिथुआनियन युक्रेन लेखक जारास्लोवास मेलनिकस. तर पहिल्यांदाच असे झालेले आहे की लिथुआनियन हे जे लँग्वेज आहे त्याचे हिंदीमध्ये पुस्तक प्रकाशित झालेले आहे. त्याचे नाव काय आहे? अंतिम दिन. लॅन्सेटच्या अहवालानुसार 2022 मध्ये भारतात PM 2.5 प्रदूषणामुळे किती मृत्यू झाले आहेत याचा अंदाज आहे? तर 17 लाख मृत्यू झालेले आहेत. प्रदूषणामुळे किती झालेले आहेत? 17 लाख मृत्यू. ऑक्टोबर 2025 मध्ये इंटरनॅशनल क्रॉप्स रिसर्च इन्स्टिट्यूट फॉर द सेमी ॲरिड ट्रॉपिक्स यांनी कोणत्या राज्यात स्मार्ट क्रॉप प्रकल्प सुरू केला आहे? तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये. SBI फाउंडेशनने कृषी विज्ञान विद्यापीठ आणि ICRISAT यांच्या संयुक्त विद्यमानाने हा प्रकल्प सुरू केलेला आहे. कोणत्या राज्यामध्ये? तेलंगणा आणि कर्नाटक राज्यामध्ये. 31 ऑक्टोबर 2025 रोजी भारतात पहिली पूर्णपणे डिजिटल राष्ट्रीय सागरी मत्स्यपालन जनगणना 2025 कोठे सुरू करण्यात आली आहे? कोची या ठिकाणी. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने 5वा स्वदेशी लष्करी गुप्तचर उपग्रह यशस्वीरित्या प्रक्षेपित केला आहे? दक्षिण कोरियाने. उत्तर कोरियावरती लक्ष ठेवण्यासाठी हा उपग्रह प्रक्षेपित करण्यात आलेले आहे. याचे नाव आहे सिंथेटिक अपर्चर रडार उपग्रह. ऑक्टोबर 2025 मध्ये भारताने प्रथमच कोणत्या देशात GI टॅग असलेले इंडी आणि पुलियानकुडी लिंबू निर्यात केले आहेत? तर युनायटेड किंगडमला. तर बघा आता हे जे दोन लिंबूचे प्रकार आहेत इंडी आणि पुलियानकुडी कुठे आढळतात? तर इंडी लिंबू हे विजयपुरा कर्नाटक या राज्यामध्ये आहे आणि पुलियानकुडी लिंबू हे तेनकासी तमिळनाडू या राज्यामध्ये पिकवले जाते. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाचा खेळाडू केन विल्यमसनने T20 आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधून निवृत्ती जाहीर केली आहे? न्यूझीलंडचा खेळाडू आहे. आंतरराष्ट्रीय बायोस्फिअर रिझर्व्ह दिन कधी साजरा केला जातो? 3 नोव्हेंबर रोजी. 31 ऑक्टोबर 2025 रोजी कोणत्या देशाने सेंझोऊ 21 या अंतराळयानामध्ये पहिल्यांदाच 4 उंदीर पाठवले आहेत? तर चीन या देशाने. जागतिक जेलीफिश दिन कधी साजरा करण्यात येतो? 3 नोव्हेंबर रोजी. भारताचे मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमार यांना कोणत्या संस्थेने डिस्टिंग्विश्ड एल्युमनी अवॉर्ड देऊन सन्मानित केले आहे? IIT कानपूर. 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या सरकारने पिंक सहेली स्मार्ट कार्ड ही योजना सुरू केलेली आहे? दिल्ली सरकारने सुरू केलेली आहे. कोणासाठी आहे? तर 12 वर्षांवरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती या स्मार्ट कार्डसाठी पात्र असतील. दिल्ली या केंद्रशासित प्रदेशातील 12 वर्षावरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती तर यांना दिल्लीमधील ज्या बसेस आहेत गव्हर्नमेंटच्या त्या अंतर्गत यांना फ्रीमध्ये बसमध्ये प्रवास करता येणार आहे. 12 वर्षांवरील सर्व महिला आणि ट्रान्सजेंडर व्यक्ती यांना. पॅराशूटिंग वर्ल्ड कप 2025 मध्ये महिलांच्या 10 मीटर एअर रायफल
SHI स्पर्धेत अवनी लेकराने कोणते पदक जिंकले? सुवर्ण पदक जिंकलेले आहे. ही स्पर्धा दुबईतील अल ऐन या ठिकाणी आयोजित करण्यात आलेली होती. 1 नोव्हेंबर 2025 रोजी भारतीय मानक ब्युरो म्हणजे BIS चे महासंचालक म्हणून कोणी पदभार स्वीकारला आहे? संजय गर्ग यांनी. अलीकडेच प्रवेग डायनॅमिक्स या कंपनीने भारतीय सैन्यासाठी लॉन्च केलेल्या भारतातील पहिल्या इलेक्ट्रिक वाहनाचे नाव काय आहे? वीर असे नाव आहे. आंतरराष्ट्रीय आर्य महासंमेलन 2025 कोठे आयोजित करण्यात आले होते? दिल्लीतील स्वर्ण जयंती पार्क रोहिणी या ठिकाणी. कालावधी होता 30 ऑक्टोबर ते 2 नोव्हेंबर 2025 दरम्यान. भारतीय गोल्फपटू अदिती अशोकने मे बँक चॅम्पियनशिप 2025 मध्ये कोणते स्थान पटकावलेले आहे? 27वे. ही स्पर्धा मलेशिया या देशामध्ये आयोजित करण्यात आलेली होती. सामिया सुलूहू हसन कोणत्या देशाच्या पुन्हा राष्ट्रपती झाल्या आहेत? टांझानिया. मेगा ड्रोन आणि काउंटर ड्रोन सराव वायू समन्वय 2 सराव कोणी आयोजित केला? भारतीय लष्कराने आयोजित केलेला आहे. ठिकाण होते दक्षिण कमान अंतर्गत असलेल्या वाळवंट क्षेत्रामध्ये राजस्थान साईडला. कालावधी होता 28 ते 29 ऑक्टोबर 2025 दरम्यान. नोव्हेंबर 2025 मध्ये अकंती राजू यांची कोणत्या संस्थेच्या प्रयोगशाळेच्या संचालकपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर संरक्षण संशोधन आणि विकास प्रयोगशाळा हैदराबाद DRDOच्या अंतर्गत ही प्रयोगशाळा कार्य करते. 1 नोव्हेंबर 2025 रोजी इंडिया इंटरनॅशनल बुलियन एक्सचेंज यावर कोणत्या बँकेने पहिला सोन्याचा व्यवहार केला आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाने. गोपीचंद हिंदुजा हे कोणत्या समूहाचे अध्यक्ष होते ज्यांचे 4 नोव्हेंबर 2025 रोजी लंडनमध्ये वयाच्या 85व्या वर्षी निधन झाले? तर हिंदुजा समूहाचे ते अध्यक्ष होते. अलीकडेच कोणत्या देशाने स्वच्छ आणि शाश्वत ऊर्जा उत्पादन वाढवण्यासाठी 8 नवीन अणुऊर्जा प्रकल्प बांधण्याची घोषणा केली आहे? इराणने केलेली आहे. यासाठी ते रशियाशी सहकार्य करणार आहेत. RAD52 प्रथिनांचा कोणत्या विद्यापीठाने शोध लावला आहे? आयोवा विद्यापीठ अमेरिका. 3 नोव्हेंबर 2025 रोजी उत्तराखंड विधानसभेच्या रौप्य महोत्सवी सोहळ्यानिमित्त आयोजित विशेष अधिवेशनाला कोणी संबोधित केले? राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी. भारत आंतरराष्ट्रीय विज्ञान महोत्सव 2025 कुठे आयोजित केला जात आहे? चंदीगडमध्ये पंजाब विद्यापीठामध्ये. दिनांक 6 ते 9 डिसेंबर 2025 दरम्यान याचे आयोजन करण्यात येणार आहे. थीम असणार आहे समृद्धीसाठी विज्ञान. नेक्स्ट आहे नोव्हेंबर 2025 मध्ये कालमेघी चक्रीवादळाचा कोणत्या देशावर परिणाम झाला आहे? फिलिपिन्स या देशावरती. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाने खाबरोस्क ही नवीन अणुपाणबुडी लॉन्च केलेली आहे? रशिया या देशाने. स्वच्छ सर्वेक्षण 2025 अहवालानुसार भारतातील सर्वात घाणेरडे शहर कोणते ठरले आहे? तमिळनाडूतील मदुराई. QS वर्ल्ड युनिव्हर्सिटी रँकिंग आशिया 2026 मध्ये IIT दिल्लीचा क्रमांक कितवा आहे? 59वा आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे युनिव्हर्सिटी ऑफ हाँगकाँग. 12 कोटीहून अधिक कुटुंबांना लाभ देऊन कोणती योजना जगातील पहिल्या क्रमांकाची सार्वजनिक आरोग्य योजना बनली आहे? आयुष्मान भारत योजना, प्रधानमंत्री जन आरोग्य योजना. जगातील पहिला पांढरा इबेरियन लिंक्स कोणत्या देशात सापडला? स्पेन. मांजरीचा हा जंगली एक प्रकार आहे. अलीकडेच कोणत्या राज्यातील नौरादेही अभयारण्य चित्त्यांसाठी तिसरे निवासस्थान बनणार आहे? उत्तर प्रदेश राज्यातील. तर बघा उत्तर प्रदेश नाही आहे, मध्य प्रदेश आहे. काय उत्तर आहे? मध्य प्रदेश. तर मध्य प्रदेश राज्यातील कुनो राष्ट्रीय उद्यान हे पहिले, दुसरे गांधी सागर अभयारण्य आणि आता तिसरे आहे नौरादेही अभयारण्य. 4 नोव्हेंबर 2025 रोजी भारत आणि इस्रायल यांच्यातील संरक्षण सहकार्यावरील संयुक्त कार्यगटाची 17वी बैठक कोठे पार पडली? तेल अविव इस्रायल या ठिकाणी. कोणत्या देशाचे माजी उपराष्ट्रपती डिक चेनी यांचे 3 नोव्हेंबर 2025 रोजी निधन झाले? जर्मनी. जागतिक सुनामी जागरूकता दिन कोणत्या दिवशी साजरा केला जातो? 5 नोव्हेंबर. 2025 ची थीम आहे सुनामीसाठी तयार आहेत, सुनामीच्या तयारीत गुंतवणूक करा. भारताच्या निधीतून सुरू झालेल्या बहुजातीय त्रिभाषिक शाळेचे उद्घाटन कोठे झाले आहे? तर श्रीलंकेतील पोलोन्नुरुवा या ठिकाणी. या ठिकाणी विद्यार्थ्यांना सिंहली, तमिळ आणि इंग्रजी भाषेत शिक्षण दिले जाणार आहे. रामनामी जमात प्रामुख्याने कोणत्या राज्यात आढळते जी नुकतीच चर्चेत आली होती? छत्तीसगड राज्यामध्ये आढळते. कोणती जमात आहे? रामनामी जमात. तर का चर्चेत आलेली होती?
तर बघा, पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पहिल्यांदाच असं प्रोटोकॉल तोडला आणि रामनवमी जमातीच्या 2 सदस्यांनी त्यांचा पारंपरिक मोरपंख असलेला मुकुट त्यांना भेट दिलेला होता आणि पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी तो मुकुट डोक्यावरती घातलेला होता. नेक्स्ट आहे मेलिसा चक्रीवादळानंतर भारताने 4 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या 2 देशांना मानवतावादी मदत पाठवली? जमैका आणि क्युबा. कोणत्या देशाचे राष्ट्रपती कार्लोस माझोन यांनी नोव्हेंबर 2025 मध्ये राजीनामा देण्याची घोषणा केली आहे? व्हॅलेन्सिया. भारतातील पहिले राज्य कोणते आहे ज्यांनी स्टारलिंक सोबत करार केलेला आहे? महाराष्ट्राने केलेला आहे. स्टारलिंक या संस्थेसोबत करार केलेला आहे. हे भारतातील पहिले राज्य बनलेले आहे. इंटरनेट सेवा ग्रामीण आणि दुर्गम भागामध्ये पोहोचवण्यासाठी ह्या स्टारलिंक या संस्थेसोबत करार केलेला आहे. एलन मस्क यांची ही संस्था आहे. WJP कायदा नियम निर्देशांक 2025 मध्ये भारताचा क्रमांक कितवा आहे? 86वा आहे. पहिल्या क्रमांकावरती आहे डेन्मार्क, दुसरे आहे नॉर्वे, तिसरा फिनलँड, चौथा स्वीडन आणि 5व्या क्रमांकावरती आहे न्यूझीलंड. शेवटचा देश एकदम 143व्या क्रमांकाचा व्हेनेझुएला. ग्रीन हायड्रोजन 2025 वरील आंतरराष्ट्रीय परिषद कोणत्या शहरात आयोजित केली जाईल? नवी दिल्ली या ठिकाणी. कालावधी असणार आहे 11 आणि 12 नोव्हेंबर 2025 रोजी. संपूर्ण पिढीवर तंबाखू बंदी लागू करणारा जगातील पहिला देश कोणता बनला आहे? मालदीव. तर 2007 पासून जे नवीन पिढी जन्म झालेला आहे नवीन पिढीचा, तर त्या सर्व पिढीवरती तंबाखू बंदी लागू करण्यात आलेली आहे आणि असे संपूर्ण पिढीवर तंबाखू बंदी लागू करणारा जगातील पहिला देश मालदीव बनलेला आहे. तर बघा, मालदीवने 1 नोव्हेंबर 2025 पासून 2007 नंतर जन्मलेल्या लोकांवर तंबाखूजन्य पदार्थांसाठी पूर्ण बंदी घातलेली आहे. जागतिक शांतता आणि सुरक्षा नेते पुरस्कार 2025 कोणाला मिळाला आहे? श्री श्री रविशंकर यांना. 6 नोव्हेंबर 2025 रोजी स्वदेशी बनावटीचे सर्वेक्षण जहाज इक्षक कोणत्या नौदल कमांडमध्ये तैनात करण्यात आले आहे? दक्षिण नौदल कमांड, कोची. न्यूयॉर्कचे पहिले मुस्लिम आणि भारतीय वंशाचे महापौर कोण बनले आहेत? जोहरान ममदानी. जागतिक शांती प्रार्थना महोत्सव 2025चे आयोजन कोणत्या देशात करण्यात आले आहे? भूतान या देशातील थिम्पूमध्ये 4 ते 17 नोव्हेंबर दरम्यान याचे आयोजन करण्यात आलेले आहे. 300 वर्ष जुना कार्तिक नृत्य महोत्सव कोणत्या देशात आयोजित करण्यात आला आहे? नेपाळ या देशामध्ये. रोलेक्स पॅरिस मास्टर्स 2025चे विजेतेपद कोणी जिंकले आहे? जॅनिक सिन्नर यांनी. इटलीचा खेळाडू आहे. पहिल्यांदाच थोरियमचे युरेनियममध्ये रूपांतर करण्यात कोणत्या देशाने यश मिळवले आहे? चीन. नोव्हेंबर 2025 मध्ये दिल्ली प्राणी संग्रहालयातील कोणत्या प्राण्याचा मृत्यू एन्सेफॅलोमायोकार्डिट्स व्हायरस विषाणूमुळे झाला आहे? आफ्रिकन हत्ती. 4 नोव्हेंबर 2025 रोजी आंतरराष्ट्रीय निवडणूक अभ्यागत कार्यक्रम 2025 कोणत्या संस्थेने सुरू केला आहे? भारतीय निवडणूक आयोगाने. 4 नोव्हेंबर 2025 रोजी पेरूने कोणत्या देशाशी राजनैतिक संबंध तोडण्याची घोषणा केली? मेक्सिको या देशाशी. 31 ऑक्टोबर 2025 रोजी चार्ल्स कोस्टे यांचे वयाच्या 101व्या वर्षी निधन झाले. ते कोण होते? सायकलस्वार होते. तर 1948च्या लंडन ऑलिम्पिकमध्ये टीम सायकलिंगमध्ये सुवर्णपदक जिंकलेले होते त्यांनी. डिजिटल इंडिया कॉर्पोरेशनचे MD आणि CEO कोण आहेत ज्यांचा नोव्हेंबर 2025 मध्ये कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे? नंदकुमार. तर यांचा 6 महिन्यांसाठी कार्यकाळ वाढवण्यात आलेला आहे. 3 नोव्हेंबर 2025 रोजी ओपनएआयने कोणत्या कंपनीसोबत $38 अब्ज करार केला आहे? अमेझॉन सोबत. 2025 मध्ये स्वच्छ औद्योगिक प्रकल्प पाईपलाईनमध्ये भारताचे जागतिक स्तरावर काय स्थान आहे? 3रे स्थान आहे. पहिले आहे चीन देश आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहे अमेरिका देश. फ्रेंच सेव्हिलियर दे ल अँड्रे नॅशनल डू मेराइट हा पुरस्कार कोणाला देण्यात आला आहे? सुनीलकांत मुंजाल यांना. तर सुनीलकांत मुंजाल हे हिरो एंटरप्राइजेसचे अध्यक्ष आणि सेरेंडिपिटी आर्ट्स फाउंडेशनचे संस्थापक आहेत. 2 नोव्हेंबर 2025 रोजी कोणत्या बँकेने आपल्या कर्मचाऱ्यांच्या बहुआयामी व्यक्तिमत्वाचा सन्मान करण्यासाठी एक अनोखा उपक्रम सुरू केला आहे? स्टेट बँक ऑफ इंडियाने. उपक्रम कोणता आहे? SBI स्टार. तर SBI स्टार म्हणजे काय? तर कर्मचारी प्रतिभा पावती आणि मान्यता, स्टाफ टॅलेंट अक्नॉलेजमेंट अँड रेकग्निशन. नोव्हेंबर 2025 मध्ये कोणत्या देशाचे माजी राष्ट्रप्रमुख किम योंग नाम यांचे निधन झाले आहे? उत्तर कोरिया.
ICA वर्ल्ड कोऑपरेटिव्ह मॉनिटर 2025 मध्ये कोणत्या भारतीय संस्थेला प्रथम क्रमांक मिळालेला आहे? अमूल या संस्थेला. आणि दुसरा क्रमांक मिळालेला आहे इफ्को या कंपनीला. 3 नोव्हेंबर 2025 रोजी दया डोंगरे यांचे निधन झाले. त्या कोण होत्या? मराठी अभिनेत्री होत्या. आंतरराष्ट्रीय फ्लीट रिव्ह्यू 2026, सराव मिलान 2026 आणि IONS कॉन्क्लेव्ह ऑफ चिफ्स पहिल्यांदाच कोणत्या शहरात एकाच वेळी आयोजित केले जातील? विशाखापट्टणम या ठिकाणी फेब्रुवारी 2026 मध्ये. तर विद्यार्थी मित्रांनो, आजच्या व्हिडिओमध्ये आपण 1 ते 9 नोव्हेंबर या दिवसातील वीकली रिव्हिजन अभ्यासलेले आहे. म्हणजे सर्व करंट अफेअर्स वन लाइनरमध्ये अभ्यासलेले आहेत. यासारखेच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.